शासकीय कार्यालयातील थकीत बिलापोटी कोल्हापूरमध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकारी आमने सामने आलेत। वर्षानुवर्ष थकीत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलांच्या वसुलीसाठी आता थेट जलसंपदा विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठाच खंडित केलाय। तर महानगरपालिकेने घरफाळा आणि पाणीपट्टी बिलांच्या थकबाकीपोटी जलसंपदा विभागाचं कार्यालय सील केलं। थकीत बिलाच्या वसुलीच्या अधिकाऱ्यांच्या ईर्ष्येमुळे कोल्हापूरकरांवरती आता उन्हाळ्यामध्ये पाणी संकट येणार असल्याचं समोर आलंय। या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। थकबाकी वसुलीसाठी अधिकाऱ्यांची पाणीबाणी। अधिकाऱ्यांच्या ईर्ष्येपोटी कोल्हापूरकरांवर येणार पाणी संकट। थकीत बिलांच्या देण्यांवरून दोन्ही कार्यालयातील वाद चव्हाट्यावर। निसर्ग संपन्नतेनं बहरलेल्या कोल्हापूरला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जातं। यात कोल्हापुरात राधानगरी, काळमवाडी अशी मोठी धरणं कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागवतात। पावसाळ्यात तर ही धरणं अक्षरशः ओसंडून वाहत असतात। मात्र ऐन उन्हाळ्यात राज्यात एकीकडे पाण्यासाठी पायपीट सुरू असतानाच दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यातील अधिकाऱ्यांतील विसंवाद समोर आलाय। शेकडो कोटी रुपयांच्या थकीत बिलांच्या वसुलीचं टेन्शन हे सर्वच शासकीय कार्यालयांना मार्च महिन्यात असतं। मार्च महिना संपत आला की बिलाचं हे टेन्शन अधिकाऱ्यांचं हायपर टेन्शन बनतं आणि त्याचाच प्रत्यय कोल्हापुरात आलाय। कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा नदीतून बालिंगा, शिंगणापूर, नागदेववाडी आणि काळमवाडी धरणातून पाणी उपसा करत असतं। गेल्या कित्येक वर्षापासून महापालिकेनं जलसंपदा विभागाची पाणीपट्टी वेळेत न दिल्यानं आता मूळ रक्कम आणि थकबाकीपोटी अशी 162 कोटी रक्कम महापालिका जलसंपदा विभागाला देणं लागतंय आणि हेच देणं वारंवार नोटिसा पाठवूनही महापालिका देत नसल्यानं आता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेचे बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर आणि काळमवाडी हे जलउपसा केंद्र सील केलंय। त्यामुळे आता कोल्हापूरकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे। नागदेववाडीचं पंप हाऊस बंद केलेलं आहे आणि पाणी पुरवठा बंद केल्यामुळे आता मला वाटतं शिंगणापूरचं एकच राहिलं, ते पण बंद करणार आहोत आणि दूधगंगा जलाशयाला पण अशीच कारवाई सुरू आहे आमची। एकूण 165 कोटी इतकी पाणीपट्टी थकीत आहे। आम्ही त्यांना वेळोवेळी मीटिंगमध्ये किंवा पत्रानं सुद्धा त्यांना ही पाणीपट्टी किंवा घरफाळाची रक्कम जी असेल ती समायोजित करण्याची तयारी आम्ही दाखवलेली आहे। कोल्हापूर महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देय देणी थकीत। 2011 सालापासून 162 कोटींची देणी बाकी। 162 कोटी थकीत पाणीपट्टी आणि थकबाकीवरील व्याज देय। जलसंपदा विभागाकडून पालिकेला देणं असलेली थकबाकी 7 कोटी 24 लाख घरफाळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी थकीत। जलसंपदा विभागाला महापालिकेनं आकारलेल्या बिलाबाबत अनेक आक्षेप। महापालिका पाणी उपसा करताना मीटर बंद ठेवून जादा पटीनं पाणी उपसा करते। महापालिकेकडून करारनाम्याचा भंग असल्याचा जलसंपदा विभागाचा आरोप। महापालिकेनं आकारलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी आणि थकीत दंडाबाबत आक्षेप। जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा तोडल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी थेट जलसंपदाचं कार्यालय केलं सील। जलसंपदा विभागानं कोल्हापूरचा पाणी पुरवठा तोडल्यावर महापालिका देखील आक्रमक झालीय। जलसंपदा विभागाकडे 7 कोटी 24 लाख घरफळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी असा एकूण 10 कोटी 57 लाखाचं महापालिकेचं देणं आहे। ही देणी न दिल्यानं आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी हर्षचित घाटके यांनी या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौजच जलसंपदा विभागाचं कार्यालय सील करण्यासाठी थेट पाठवून दिली। यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत त्यांचं कार्यालय सील करण्यात आलं।
अचानक अशी सिलिंगची कार्यवाही केल्यामुळे महापालिकेने सुद्धा आज पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या थकबाकीकरता इथं जलसंपदा विभागावर कारवाई केलेली आहे. महापालिकेची थकबाकी थोडी जरी असली तरी महापालिकेकडे साधारण म्हणजे जलसंपदा विभागाकडे महापालिकेची घरपट्टी 7.24 कोटी आणि पाणीपट्टी जवळजवळ 3 कोटी 30 लाख अशी आहे आणि त्याच्यापुढे ही कारवाई केलेली आहे. एकूणच काय तर या कारवाईबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी महापालिकेत असणाऱ्या सत्ताधारी महायुतीच्या कारभारावर आक्षेप घेतलाय. महापालिका ही महायुतीच्या ताब्यात आहे. केंद्रात आणि राज्यात आणि महापालिकेत महायुतीची सत्ता आहे. मात्र तरी देखील महापालिकेचं पाणी उपसा केंद्राचं कनेक्शन तोडणं ते सील करणं ही बाब कोल्हापूरकरांवरती नामुष्की ओढावणारी आहे. एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने येऊन विथ मीडिया येऊन पाणी उपसा केंद्र बालिंग आणि नागदेवाडी सील करणं म्हणजे हा समन्वय. राज्य शासनाचे मंत्री महोदय कोल्हापूरचे एकाला 3 आहेत. स्थानिक सत्ताधारी आमदार आहेत, खासदार आहेत आणि महापालिकेत पण सत्ता आहे. असं असताना हा प्रकार का घडला याचं उत्तर अजून मिळत नाही आहे. ते सील करण्याच्या ही वेळ येण्यापर्यंतची ही वेळ का आली हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे. जलसंपदा विभाग असेल किंवा महापालिका विभाग या दोन्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विसंवादामुळे कोल्हापूरची राज्यभर बदनामी होऊ लागली आहे. शासकीय कार्यालयातील देणी ही वर्षानुवर्ष थकीत असतात, मात्र ती देण्यासाठी समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असं असताना ईर्षेपोटी आणि आकसान झालेल्या या कारवाईमुळे कोल्हापूरवासियांना मात्र पाण्यासाठी वणवण करायला लागू नये. जलसंपदा विभागाकडनं काही देणी महापालिकेला आहेत, त्यासाठी ही महापालिकेने कारवाई केलेली आहे. त्यामुळे एकूणच कारवाईमुळे आता महापालिका असेल आणि जलसंपदा विभाग असेल यांच्यातील कुठेतरी एक समन्वय असमन्वय यातून हा दिसून आपल्याला पाहायला मिळतं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. ग्रामीण भागात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.